धन्यवाद धनंजय सर. पुन्हा एकदा आपण जाऊया मैदानाच्या दिशेने. सामना लवकर चालू करायचा आहे. विजय भागडे यांनी जर का 2 विकेट घेतलं तर शरद भागडे यांच्याकडून 501 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. चला लेट्स प्लेचा इशारा येतोय पंचांकडून. सामना चालू होतोय. चला मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा वळूयात. आलेल्या क्रीडा रसिक प्रेक्षकांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. भागडे ब्लास्टर्स विजय गोलंदाजी मार्कवरती आहेत आणि सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये विशाल बाबा आणि त्याच्या साथीनं क्षितिज मायरा 11. काय जबरदस्त भागीदारी. अजूनही आठवते त्या मॅच मध्ये कशा प्रकारे खेळ केला होता. 57 धावा 58चं लक्ष्य आणि आजच्या दिवसातील सर्वोत्तम धावा या संघाने दाखवल्या होत्या त्या बाबाने आणि क्षितिजने. विजय समोर त्यांचं चॅलेंज आहे. बघूयात हे कडवं आव्हान असणार आहे थोडं, कारण दोन्ही संघाने विजय मिळून ही मॅच खेळतात. फुलटॉस समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न फॉलोमध्ये चेंडूला अडवला गेला. धावचीची संधी आहे. ओहो डायरेक्ट हिट असता तर काम फिट होता, परंतु झालेलं नाहीये. निर्धाव चेंडूची सांगता होताना पाहायला मिळते. विजय आणि त्यानंतर येणारे बाकी गोलंदाज बघा, तंत्रशुद्ध गोलंदाजी या गोलंदाजाने मागील मॅच मध्ये केली होती. कमी धावांपर्यंत रोखून ठेवलं होतं समोरच्या संघाला आणि लो स्कोरिंग मॅच मध्ये विजय संपादन केला. लो स्कोरिंग मॅचला त्याने आपल्या बाजूने झुकवलं होतं. लगातार होणारी फटकेबाजी ऑफ ड्राईव्हच्या रूपाने खेळलेला फटका 2 धावा धावून कंप्लीट केल्या जातात. वैभव अब्दुल आमच्या साथीने जोडलेले आहेत या मॅच करिता. 3 षटकांचा सामना असणार आहे. मागील मॅच मध्ये तितकीशी मजा राहिली नव्हती. मामा भाचे हा संघ तिथं पराभवाच्या छायेमध्ये गेला. ऑन साईडला खूप चांगल्या रीतीने हा फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक तिथे आहेत परंतु ते ठरतायत असफल. चेंडू निघून जातोय सीमारेखा पार. MPL चौकार. पहिल्या 2 चेंडूवरती थोडं संयमिक हे केल्यानंतर पुन्हा एकदा तिसऱ्या चेंडूवरती आक्रमक होत आहेत. विशाल यांच्या बॅटमधून पहिला चौकार येतोय मायरा 11 संघासाठी. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज तयार आहेत. विजय पंचांच्या उजव्या बाजूने आणि आता मात्र पुन्हा एकदा ऑफ साईडला फुल लेंथ तीरावरचा चेंडू होता. डीप लॉंग ऑफ दिशेने गेला चेंडू. 1 धाव पूर्ण गेला. दुसऱ्या धावसाठी कॉल केलाय. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. कॉम्बिनेशन बघा सुंदर पाहायला मिळते दोन्ही फलंदाजांकडून. नाही, खूप चांगली रनिंग बिटवीन द विकेट. जिथे चेंडू येतात त्याच दिशेने खेळतात. ऑन मेरिट खेळतात, त्यामुळे बॅटला चेंडूचा संपर्क होतोय आणि तो संपर्क धावा देऊन जातोय. धावपलकावरती जर बघितलं तर 8 झाल्यात. 4 चेंडूचा खेळ झालाय. 2 चेंडूचा खेळणं शिल्लक. 1 मोठ्या फटकेच्या अपेक्षा आहे आणि तो बाळण्याचा प्रयत्न. आतून बाहेर जाणार चेंडू. राऊंड द विकेट गोलंदाजी करतात. तो अँगल बनतोय आणि त्यामुळे बाबाला हात खोलता येत नाहीयेत. प्रत्येक चेंडूवरती पूर्णपणे आक्रमण करण्याचा प्रयत्न केला जातोय विशाल यांच्याकडून. पुन्हा एकदा पुढचा चेंडू पंचांच्या उजव्या बाजूने फुल लेंथ रेवाचा चेंडू पुन्हा एकदा स्ट्रेट गेलाय. 1 बाउन्स 2 बाउन्स क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये जाईपर्यंत बघा त्या ठिकाणी 2 धाव पूर्ण केल्यात. या 2 धाव्याने धावसंख्या वाढली गेल्या. धावसंख्या जाऊन पोहोचते ती पहिल्या षटक अखेर 10. पहिलं षटक 10 धावांचं आलं. 10च्या सरासरीने जर का आपण या येणाऱ्या 2 षटकांना जर पाहिलं तर 30 धावा धावपल कधी लागतात. 31चं लक्ष्य होतं आणि 31 धावा या मैदानावरती दुपारच्या सत्रामध्ये या तितक्याच्या समाधानकारक आहेत असे आपण म्हणू शकतो. मागील मॅचमध्ये 37 धावांचा बचाव झालाय. त्यामुळे आता इथून बाबा आणि क्षितिज काय इंटेंटने खेळ करतात त्यावरती नजर असणार आहे. परंतु नवीन गोलंदाज रुपेश आलेत. ज्या रुपेशने मागील मॅच मध्ये इकॉनॉमिकल षटक हाताळलं होतं आणि जखडून ठेवलं होतं फलंदाजांना आपल्या त्या धगधगत्या गोलंदाजीने. हाताला फिंगरला रोल करणारी गोलंदाजी त्यांनी केली होती मागील मॅच मध्ये. बघा पुन्हा एकदा क्षितिजला बीट केलंय. क्षितिज बॉडीच्या जवळून बॅट फिरवतात आणि त्यामुळे अशा प्रकारचे चेंडू क्षितिजच्या बॅटवरती येणं तितकं सोपं नाहीये. पहिला चेंडू निर्धाव. पहिला चेंडू निर्धाव टाकलाय तो म्हणजे गोलंदाजांनी सुंदर प्रकारची गोलंदाजी पाहायला मिळते. ऑफ ब्रेक लेग ब्रेक स्लोवर 1 अशा प्रकारचे चेंडू हाताळतात. फुल टॉस चेंडू आता मात्र पुन्हा एकदा फिट केलाय. मिड विकेटच्या डोक्यावरून चाललाय चेंडू. सीमारेषा पार. षटकार 6 धावांसाठी आणि आता मात्र आवाज बुलंद करून दाखवत आहेत दोन्ही फलंदाज. क्षितिजला अशा प्रकारचे चेंडू नाही टाकू शकत. तुमचा जर का मागे गुडलेस स्पर्धेत टप्पा पडून बाहेर जाणारा चेंडू क्षितिजसाठी डोकेदुखी ठरतीये. बॉल मागे बॉल द्यायचा आतमध्ये. बॉल पाठवा
आणि असं असताना तुम्ही फुलॉर लेंथसाठी का गेलात? फुलॉर लेंथवरती गेल्यानंतर कदाचित तुमची ज्या प्रकारची गती आहे किंवा ज्या प्रकारे तुम्ही फिंगर रोल करताय तिथून फुलटॉस बनण्याचे चान्सेस जास्त आहेत. आणि जर का फुलटॉस पद्धतीने चेंडू बॅटवरती आला तर ऑन साईडची जी बाउंड्री लाईन आहे ती खूप जवळ आहे, त्यामुळे षटकार जाणं हे स्वाभाविक आहे. आणि तेच घडलं या चेंडूवरती. क्षितिजच्या बॅटमधून तो ब्लास्ट आला. जी जखड म्हणजे जी काही जरब होता किंवा जी काही पकड पहिल्या षटकामध्ये होती ती पकड कुठे ना कुठेतरी आता सुटते. आणि या 4 धावांनी धावपलक गतिमान होत असताना जाऊन 6 धावांनी धावपलक गतिमान होत असताना जाऊन पोहोचतंय 16 धावांवरती. 16 लॉस ऑफ 0 विकेट. हे दोन फलंदाज असे आहेत ज्याने खेळपट्टीवरती खूप सारा वेळ व्यतीत केलाय आणि मोठी भागीदारी रचण्याचा विक्रम सुद्धा त्यांच्या नावे आला. मला वाटतं अर्धशतकीय भागीदारी त्यांनी केली होती. विदाउट लॉस खेळले होते आणि यावेळेला इनसाइड आउट लॉंग ऑफच्या डोक्यावरून. ओहो, क्षेत्ररक्षक आहे तिथे. मनोजने चेंडूला अडवला. तोपर्यंत 2 धावा धावून पूर्ण केल्या जात आहेत. असं वाटलं होतं की मनोज झेल कन्वर्ट करतायत की काय, परंतु नियतीला ते मान्य नव्हतं म्हणूनच हा झेल कन्वर्ट झालेला नाहीये. चेंडू खाली प्रॉपर आले होते. फक्त वरती चेंडू असल्या कारणानं ऑस्ट्रेलियन स्टाईलने तो झेल घेण्याचा प्रयत्न मिस झाला. 2 धावा तोपर्यंत क्षितिजने धावून कंप्लीट केल्या. पुन्हा एकदा पुढचा चेंडू फुल्ले तिरावाचा चेंडू तशाच प्रकारचा डीप लॉंग ऑफला जातो चेंडू. पुन्हा एकदा मनोज कडून मिस फील्ड होते आणि चेंडू निघून गेलाय बघा. सीमारेषा पार चौकार 4 धावा मिळाल्यात. मगाच्या चेंडूवरती देखील सोपा झेल होता. थोडंसं एक्स्ट्रा ऑर्डिनरी करण्याच्या प्रयत्नामध्ये झेल सुटला आणि आता मात्र पुन्हा एकदा सोपा. वैभव इथे जजमेंट चुकलंय. चेंडूवरती जास्तच पुढे गेले होते. टप्पा पडल्यानंतर चेंडू सहज हातामध्ये मिळाला असता, परंतु चेंडूचं मिस जजमेंट आणि चेंडूवरती जाण्याचा मानस आणि शेवटच्या क्षणाला असं वाटलं की नाही मागून बॉल पकडावं, या सर्व बाबी कुठे ना कुठेतरी हा चेंडू सीमारेखा पार पाठवण्यासाठी कारणीभूत ठरल्यात. असं होऊन चालणार नाहीये. या मैदानात खेळत असताना तुम्हाला चेंडूला जज करता आलं पाहिजे, परखला आलं पाहिजे, त्याचा बाउन्स किती आहे, कुठून किती उसळतो, या सर्व बाबी माहीत असणं गरजेचं असणार आहेत. पुन्हा एकदा फुल टॉस. ये सारी गेंदे आपको पेनल्टी दे सकती है आणि ही पेनल्टी आहे 6 धावांची. काय जबरदस्त षटकार. धडाकेबाज फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. पूर्णपणे कमबॅक केले फलंदाज करणाऱ्या संघाने. खास करून ही विशेषता राहिली आहे. दोन्ही फलंदाज मगाच्या मॅचमध्ये देखील नॉट आउट राहिलेत. आतापर्यंत दुसरे षटक मार्ग असते. अजून देखील दोन्ही फलंदाज आक्रमक रोल या ठिकाणी पेश करतायत मैदानामध्ये. पुन्हा एकदा तशाच प्रकारचा चेंडू उंच तडावलाय. झेल खाली आहे त्या ठिकाणी राज बघूया, परंतु नाही. आता मात्र पुन्हा एकदा चेंडू चाललाय सीमारेषा पार. षटकार 6 धावांसाठी. बॅक टू बॅक 2 षटकार येत आहेत. अफलातून फटकेबाजी. क्षितिजला तुम्ही हात खोलून देण्याची संधी दिलीत आणि जर का क्षितिजला अशा प्रकारचे मौके तुम्ही सातत्याने देत राहिलात तर मात्र धावाचा डोंगर रचणं हे क्षितिजला खूप चांगल्या प्रकारे माहीत आहे. आणि मागील 2 वर्षाची जर कामगिरी पाहिली गुडेगर संघासाठी त्या खेळाडूची तर ती एक वेगळ्या उंचीवरची आहे आणि मंदनगड तालुक्यामध्ये वेगळी छाप सोडणारा अष्टपैलू खेळाडू म्हणून त्याची ती ओळख आहे. तो या 2 षटकाकडे दाखवतोय. 2 षटकांचा खेळ संपलाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकाची धावा 34. मागील षटकामध्ये आल्या 24, पहिल्या षटकामध्ये आल्या 10 आणि आता येणारे 6 चेंडू तुम्ही पहा कशा प्रकारे होतात. नक्कीच मगाचे सामने जर आपण पाहिलं तर विशालने 32 धावा केल्या होत्या आणि थोडासा आक्रमक रोल केला होता तो म्हणजे विशालने. आता मात्र आक्रमक रोल पाहायला मिळतो तो म्हणजे क्षितिज यांच्याकडून. क्षितिजने 6 चेंडू आणि 24 धावा केल्यात आणि 6 चेंडू 10 धावा केल्यात ते विशालने. दोन्ही ऍक्शन मध्ये पाहायला मिळतात फलंदाज. पुन्हा एकदा पुढचा चेंडू आणि आता मात्र पहिला चेंडू जोरात टाकतोय. फुल लेंथ हिऱ्यावरची डिलिव्हरी होती त्यामध्ये चेंडू बॅटच्या पट्ट्यामध्ये येत नाही. विशाल थोडासा बीड होते. निर्धाव चेंडूची सांगता केली जाते. बघा दोन्ही फलंदाज एकदा सुद्धा बाद झालेले नाहीत या मैदानावरती. बाबा हा असा खेळाडू मागील वर्षी त्याने लगातार 2 अर्धशतक लगावण्याचा विक्रम आपल्या नावे केला होता. तो फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आहे आणि दुसऱ्या बाजूला क्षितिज गुडेघरचा नामवंत अष्टपैलू खेळाडू. पंच तटस्थ आहेत. ऑस्ट्रेलियाच्या बाहेर जास्त सफल झाले होते आणि त्यामुळे कोणत्या प्रकारचा प्रभाव पंचांवरती नाही. निर्धाव चेंडूची सांगता होते. लगातार 2 निर्धाव चेंडू हाताळल्या गेल्यात. वैभव कुठे ना कुठेतरी धावफलक थांबलंय. येणाऱ्या 4 चेंडूमध्ये जर का अशाच प्रकारची स्थिती राहिली किंवा 1 ते 2 धाबा आल्या, कोणताही मोठा फटका नाही आला तर ते धावफलक 40च्या आतलं असेल आणि ते सुद्धा पाठलाग करण्यासाठी योग्य असू शकतं. यावेळेला कट केलं चेंडूला स्क्वेअर विकेट खेळायचं होतं परंतु चेंडू निघून चालला थर्ड मॅन रिजन मध्ये. कोणी नाही तिथे. अनजान जगह पर जाती हुई गेंद सीमा रेखा के बाहर 4 रनों के लिए. 4 धावेने पुन्हा
साई 11 आणि साईद्विज रॉयल्स दोन्ही संघाचे संघनायक आपण टॉससाठी या. साईद्विज रॉयल्स आणि ओम साई 11 या दोन्ही संघातील संघनायकांना विनंती आहे आपण नाणेफेकीसाठी त्वरित यायचंय. पुन्हा एकदा पुढचा चेंडू पण संचच्या डाव्या बाजूने विशाल यांच्यासाठी. हा आणि आता बघा जोरात टाकण्याचा प्रयत्न केला जातोय. वाईट झाली अपील करते परंतु कोणत्याही प्रकारची रिएक्शन नाही. जवळजवळ 4थ्या ते 5व्या स्टंपवरती बाहेर निघालेत. शेवटचे 2 चेंडू आता बाकी आहेत. फक्त 4 धावा खर्च केल्यात. परंतु ज्या वेळेला विजयच्या हातामध्ये चेंडू गेला विजय आबादाबी खेळतात की काय असं एका क्षणाला वाटलं होतं परंतु तसं नाहीये. थ्रो फेकण्याचा प्रयत्न होता यष्ट्या उद्ध्वस्त करण्यासाठी. ओहो जास्तच बाहेर. खूप चांगला गॅदर. धावचीची संधी आहे. दोन धावा धावून कंप्लीट. वाईड +2 3 धावा मिळतील बक्षीस स्वरूपाने. हे दडपण आहे. या धावांचं बनलेलं दडपण आहे. जितक्या धावा जास्त तितका समोरचा संघ हतबळ. हे समीकरण किंवा ही बाब आपल्याला माहित असणं गरजेची आहे. जितक्या कमी धावा तितकेच आपल्या फलंदाजांना बळ मिळेल. फुलटॉस चेंडू बॅटवरती घेतला गेला. ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न. मैदानाला गरंगळ चेंडू निघून चाललाय. एकच धाव मिळेल. सिंगल. 42 धावा धावफलकावरती. एक चेंडू अजूनही शिल्लक आहे. आतापर्यंत सुंदर गोलंदाजी केली होती पण याच्या अगोदरचा चेंडू ज्या प्रकारे हाताळला गोलंदाजाने दिशाहीन गोलंदाजी नक्कीच पुन्हा एकदा प्लॅटफॉर्म सेट करून दिलाय फलंदाजासाठी. स्ट्राईक वरती क्षितिज. पुन्हा एकदा पुढचा चेंडू आणि आता मात्र पुन्हा एकदा जोरात टाकण्याचा प्रयत्न. फ्लिक केले चेंडू खेळून काढला. फाईन लेग क्षेत्रामध्ये जातोय. डीप फाईन लेगला गेलेला आहे चेंडू. एक धाव पूर्ण केल्या. बघता बघता दुसरी धाव पूर्ण केल्या आणि 2 धावावरती या ठिकाणी बघा समाधान मानले दोन्ही फलंदाज. एकदा जोरदार टाळ्या होऊन जातात या दोन्ही फलंदाजांसाठी. अजूनही बाद झालेले नाहीयेत. बावा आणि क्षितिज कदम काय जबरदस्त खेळ केलाय. 2 मॅच मध्ये एकदाही बाद झालेला नाही. जोरदार टाळ्या. सर्व प्रेक्षकांनी जोरदार टाळ्याने साथ द्यायची आहे. 44 धावा दाखल करतात. 45चं लक्ष ठेवलं गेलं बागडी ब्लास्टर्स या संघासमोर. साईद्विज रॉयल्स आणि ओमसाई 11 चला लवकर या. टॉस केला जाईल. बॅटिंग समरी. तिसरा फलंदाज दिसलेलाच नाही श्याम. पहिली मॅच झाली पूर्ण स्वतःने धावा गेल्या 57. आताची ज्या काही धावा आहेत त्या 44 धावा आहेत त्या सुद्धा दोघांनीच केल्यात. 100 दोघांनी मिळून केल्यात आणि विकेट जात नाहीयेत. विकेटच जात नाहीयेत. ही चिंतेची बाब आहे. नक्की याच्या मागचं कारण सुद्धा आपल्याला शोधावं लागेल. तुर्तास जाऊया टॉसकडे. कोण आहे टॉस साठी? कौशिक पोस्टुरे आणि सुचित. टॉस. ओम साई 11 संघाने टॉस जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलाय. चला मैदानात दाखल व्हा लगेच. फलंदाज आपण सुद्धा दाखल व्हायचंय. बघा एक गोष्ट येऊन जाऊन आम्हाला जुने दिवस आठवले. ज्या वेळेला लहानपणी शाळेत जायचो त्यावेळेला संध्याकाळी खेळताना जर का कोणी बॅटिंग केली आणि ते बॅटिंग केल्यानंतर फिल्डिंगला नाही थांबले तर किती मोठा त्रास व्हायचा. आता असाच जर कोण क्षितिजला आणि भावाला म्हटलं तर काय करतील कारण या दोघांनीच 2 मॅच बॅटिंग केली आहे. बाकीचे जे 9 खेळाडू आहेत ते 9 खेळाडू हा विचार करू शकतात का? म्हणजे हे लहानपणीचे दिवस आठवले हे सर्व बघून. आम्ही तरी कधी बॅटिंग म्हणजे म्हणतात ना क्षेत्ररक्षण केल्यानंतर कोणी बॅटिंग नाही दिली तर मारामारी करायची वेळ यायची. आणि भारतामध्ये असे बहुतांश ठिकाण आहेत जिथे बॅटिंगसाठी सगळे धावतात पण फिल्डिंग करायला आणि बॉलिंग करायला कोणाला आवडत नाही. त्यामुळे भारताची फलंदाजी तितकीच स्ट्रॉंग आहे. चला मैदानात बळूया ज्या ठिकाणी पाठलाग होणार आहे 45 धावांचा. वैभव आमच्या साथीने जोडले गेलेत. 45चा बचाव सुद्धा कसा होतो हे सुद्धा आपण बघणार आहोत. चला फलंदाज पाठवा प्लीज. विजय भागडे आणि त्यांच्या साथीनं साहिल
ही जोडी मैदानाच्या आतमध्ये ओपनिंग मध्ये थोडासा बदल आपल्याला बघायला मिळतोय. मगाशी लो स्कोरिंग मॅचला शेवटच्या क्षणापर्यंत नेलं होतं विजय बागडे आणि टीमने. रोहितच्या बॅटमधून येणारा तो मोठा ब्लास्ट त्याने मॅच जिंकली गेली. आता या घडीला त्या प्रकारचे ब्लास्ट तुम्हाला पहिल्या चेंडूपासून करावे लागणार आहेत, कारण 18 चेंडू आणि 45 ही इक्वेशन म्हणजेच 15च्या सरासरीने तुम्हाला धावा बनवायच्या आहेत. त्या 15 करण्यासाठी जर का 6 चेंडूचा खेळ तुमच्याकडे शिल्लक आहे तर किमान 2 मोठे फटके तुम्हाला दाखवावे लागतील. काय धावांचा पाठलाग होईल का, काय धावांचा बचाव होईल, येणारी काळवेळ सांगणार आहे. चर्चा सुद्धा होणार आहे वैभव बरोबर. तोपर्यंत या ऐकूयात एक समुद्रचं गीत आणि त्यानंतर वळूयात मैदानाच्या दिशेने. आपण कुठेही जाऊ नका, पाहत राहा, ऐकत. थँक यू डीजे. पहिला चेंडू तुषार यांचा. पहिल्या चेंडूला स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न आहे. डीप लॉंग ऑनला क्षितिज कदम, कोणत्याही प्रकारची चूक नाही. पहिल्या चेंडू होती, पहिला गडी बाद. हे कॉम्बिनेशन आहे तुषार आणि क्षितिज मधला. आपण पाहतोय एकाच गावातले दोन्ही सुपुत्र आहेत. क्षितिज आणि तुषार हे 2 गोलंदाज आहेत. या 2 गोलंदाजांवरती जास्त आक्रमण करण्याचा प्रयत्न असेल, एवढे धावा चेस करायचे असेल तर 2 असे गोलंदाज आहेत की नामवंत गोलंदाज आहेत, त्यांना मात्र या ठिकाणी आक्रमण करावे लागणार आहे आणि तशा प्रकारची फलंदाजी करावी लागेल. गोडेघरमध्ये भरपूर असे खेळाडू आहेत ज्या खेळाडूंना डोळे बंद करून तुम्ही ओव्हर देऊ शकता, त्यांना बॅटिंगसाठी पाठवू शकता. असे लोकरवनमध्ये म्हणा किंवा सावरीमध्ये म्हणा किंवा अशा अनेक गावांमधील काही खेळाडू, अडखळमध्ये म्हणा, त्यांच्याकडे माप्रळ ही सारी गावं आहेत ना, इकडे खूप सारे खेळाडू तुम्हाला विजयी मिळून देऊ शकतात. त्यापैकी एक तुषार. पहिला चेंडूवरती ब्रेक थ्रू, साईला माघारी परतावं लागले. स्ट्राईक करतात रोहित. पुन्हा एकदा तुषारांचा पुढचा चेंडू. आता मात्र पुन्हा एकदा थोडं पुढे स्टेप आउट होऊन पुढे आले होते. फ्रंट फूट वरती येऊन खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु सुंदर गोलंदाजी, कठोर चेंडू त्या ठिकाणी हाताळलाय. लेग स्विंग चेंडू, त्यामुळे चेंडू बॅटच्या प्रत्येमध्ये येत नाही. निर्धाव चेंडूची सांगता गेले तुषार यांच्याकडून. पुन्हा एकदा तुषार गोलंदाजी मार्कवरती. शॉर्ट पिच चेंडू. आता मात्र चेंडू बाउन्स केला होता. पुन्हा एकदा निर्धाव चेंडूची सांगता होते. 3 चेंडू झालेत, 1 डब्ल्यू आलाय, अजून मात्र धावा निघाल्या नाहीत. लगातार निर्धाव चेंडू येणं म्हणजेच काय तर त्या धावांपासून वंचित ठेवण्यासारखं आहे. 15चा आस्किंग रेट आहे, त्यामुळे डॉट चेंडू तर जराही चालणार नाही. तुम्हाला इथून सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट करावं लागेल, मोठे फटके करावे लागतील, परंतु त्या फटक्यांपासून वंचित ठेवलंय. खरोखरच खूप कौतुक करावं लागेल तुषारचं. खूप चांगली गोलंदाजी. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, धावचीची संधी आहे, फेकी झाली आहे. ओहो, एकच धाव या चेंडूवरती मिळेल. विजय बागडे स्ट्राईक एंडवरती जातील. वैभव, इथून जरी 2 मोठे फटके आले, अजूनही वेळ आहे. या षटकाला मोठं केलं गेलं, मॅच मध्ये परत येऊ शकतात, परंतु जोपर्यंत मोठे फटके लागत नाहीयेत तोपर्यंत मॅच ही तुमच्यापासून लांबच राहणार आहे. नक्कीच स्ट्राईक फटक्यात विजय. आणि आता मात्र पुन्हा एकदा स्ट्रेट राऊंड खेळलाय शॉट. क्षेत्ररक्षक येतोय. आता दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न केला जातोय, पण आता बघा दुसऱ्या धावेसाठी पुन्हा एकदा गडी बाद. 1 more विकेट. दुसरं धाव घेणं गरजेचं होतं का, तेवढं कॉम्बिनेशन व्यवस्थित कॉल मात्र झाला नव्हता. क्षेत्ररक्षण सुंदर प्रकारचं पाहायला मिळालं आणि दुसऱ्या धावेसाठी गडी बाद झालेले आहेत. पुन्हा एकदा स्ट्राईक वरती विजय. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज तुषार. पंचाच्या उजव्या बाजूने गोलंदाजी करतायत. आता मात्र रिव्हर्स स्वीप खेळलाय अलॉन द कार्पेट. क्षेत्ररक्षक चाललाय, सुंदर क्षेत्ररक्षण करतोय त्या ठिकाणी विशाल यांच्या मध्ये आपण पाहतोय बावा.
तोपर्यंत 2 धावा पूर्ण केल्यात. क्या बात आहे, कौतुक करावं लागेल. रिव्हर्सचा अटेम्प्ट, त्यानंतर चेंडूला फॉलो करत असताना त्याचा तो पाठलाग करत असताना पायाने सर्वप्रथम अडवण्याचा प्रयत्न केला गेला, गती कमी केली गेली आणि त्यानंतर आपल्या त्या चपळाईने चेंडूला अडून फेकलंय. तोपर्यंत 2 मला वाटते धाबा या चेंडूवरती अर्जित केल्यात. पहिल्या षटकाचा खेळ संपतोय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 4 धाबा धावपलकावरती लगवल्या गेल्यात त्या भागडे ब्लास्टर्स या संघाच्या. बॅटिंग ऑर्डर तितका चांगला क्लिक झालेला नाहीये टीम भागडे ब्लास्टर्सचा आणि तो चार्ज होणं ही गरज आहे भागडे ब्लास्टरची. या ऐकूयात गीत आणि त्यानंतर वळूयात पुढील षटकाकडे. पुन्हा एकदा गोलंदाज समागती, गोलंदाज तयार. पहिला चेंडू फुल लेंथ एरियावरचा चेंडू अलाउन द कार्पी शॉट केला. डीप लॉंग ऑफच्या विजन मध्ये चाललाय चेंडू. 1 धाव पूर्ण केल्या. एका धावेने चला नवीन गोलंदाजी मार्क वरती अभिषेक आला. अभिषेक कडून त्याच अपेक्षा ज्या तुषार कडून होत्या. कालचा तुषारचा खेळ खरोखरच प्रभावित करणार होता. आराध्य कडून तुषार सुतार जो खेळत होता त्यांनी केलेली ती गोलंदाजी, त्यांनी केलेली फलंदाजी सर्वांना प्रभावित करणारी होती. जवळजवळ या पॅव्हेलियनच्या पत्र्यावरती षटकार दाखवले होते त्याने आणि अखेरकार सेमीफायनल मध्ये येऊन त्यांचा तो खेळ तिथे फिनिश झाला. कारण प्रियांश हद्विका इलेव्हन याने आपली दहशत दाखवली. आकाश वाघरेचा तो खेळ शेवटच्या 2 मॅच मध्ये दिलेला दाखवलेला त्यांनी तो झंझावात खरोखरच प्रतिभावान होता. चेंडू हवेमध्ये, चेंडू खाली, क्षेत्ररक्षक आणि झेल टिपला. फलंदाज बाद, अजून एका विकेटचं पतन. मोठ्या धावांचा पाठलाग करताना मात्र आता दुसरा घडी पुन्हा एकदा बाद झाले. प्रेशर पाहायला मिळते, अंडर प्रेशर या ठिकाणी सामन्यामध्ये फलंदाजांवरती पाहायला मिळते. विजयला मात्र नॉन स्ट्राईक एंडवरतीच ठेवले. पहिल्या षटकामध्ये जवळजवळ 4 चेंडू विजय नॉन स्ट्राईक एंडवरती होता. आता देखील जवळजवळ 2 ते 3 चेंडू झाले विजय नॉन स्ट्राईक एंडवरती. टर्निंग पॉईंट पुन्हा एकदा पुढचा चेंडू आणि आता मात्र पुन्हा एकदा पहिल्या चेंडूवरती चेंडू खेळ काढलाय. मिड विकेटच्या दिशेने जातोय. 1 बाउंस सीमारेषेवर 4 धावा. पुन्हा एकदा गोलंदाज मार्कवरती गोलंदाज तयार आणि आता मात्र टूला लागतोय चेंडू. व्यवस्थित बॅटच्या पट्ट्यामध्ये येत नाही. तोपर्यंत 1 धाव पूर्ण केली जाते. एका धावेने धावसंख्या वाढली. इतका दुःख्याने धावा बनणार नाही आहेत. या धावपालकाला गवसणी घालण्यासाठी मोठे फटके दाखवावे लागतील. आता शेवटचा अंतिम चेंडू बाकी आहे आणि एक जर इथे मोठा फटका आला तर 17च्या आसपास धावपालक जाऊन पोहोचेल आणि त्यानंतर मग तुम्हाला 4 ते 5 मोठे फटके ते मॅचच्या जवळपास नेऊ शकतील असे मारावे लागतील. तुर्तास 1च धाव इथे विजयने धावून कंप्लीट केली आहे आणि बॉडी लँग्वेज जर बघितली तर पूर्णपणे नरम झाल्यासारखं आहे. खांदे थोडेसे डाऊन झाले आहेत, शोल्डर डाऊन आहेत. 2 षटकांचा खेळ संपतोय. 12 धावा धावपलकावरती येणारे आता चेंडू शिल्लक आहेत 6 आणि 6 चेंडूंमध्ये हा सामना जिंकण्यासाठी गरज आहे 33 धावांची. म्हणजे जवळजवळ 6 षटकार किंवा 5 षटकार एक चौकार मारावा लागेल. 44 वरती बिनबाद अशी स्थिती आपण पाहिली होती मायराची आणि आता 12 वरती 3 ही सद्य स्थिती आहे भागडे ब्लास्टर्सची. या ऐकूयात एक गीत आणि त्यानंतर वळूयात शेवटच्या 6 चेंडूंमध्ये. चला आमचे डीजे मास्टर लांब आहेत, थँक्यू. आल्यानंतर फक्त आवाज द्या, त्यानंतर आम्ही डीजे चालू करू. परंतु क्षितिज यावेळेला 3रं षटक हाताळण्यासाठी आलाय.
क्षितिज हा असा गोलंदाज आहे, गुडेकरसाठी त्याने अनेक मॅचेस आपल्या गोलंदाजीच्या बळावरती जिंकून दिल्यात आणि त्याने स्वतःला मागे ठेवलं. काय जबरदस्त कॅप्टन्सी आहे. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, चेंडू निघून गेलाय. ऑन ड्राईव्हच्या रूपाने क्षेत्ररक्षक तिथे जोपर्यंत चेंडूवरती येतील तोपर्यंत एकदा धावून कंप्लीट केली जाते. आता 32 धावांची गरज 5 चेंडूंमध्ये, ज्या अशक्य आहेत जर का स्क्वेअर मारा नाही झाला तर. आणि त्यासाठी चमत्कारिक खेळाची अपेक्षा आहे, अन्यथा फॉर्मॅलिटी. पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळायचं, चेंडूला ऑनसाईडला मारायचं होतं, शेवटच्या क्षणाला इरादा बदलला. कव्हर ड्राईव्ह, सिंगल. नेक्स्ट मॅच दोघांमध्ये टॉस झालेला आहे. विजयने जर का 4 षटकार लगावले तर निलेश जगताप यांच्याकडे 2000 रुपयाचं बक्षीस, ही शक्यता मात्र असू शकते. उजव्या स्टेजच्या बाहेर चेंडू जास्त जातोय आणि त्यामुळे पंच दंडित करतात. वाईडने एक्स्ट्राच्या रूपाने एक धाव धाबलकामध्ये ऍड होईल. आता 3 ला 3 मारल्या सुद्धा निलेश जगताप यांच्याकडून, पण 4 बॉल अजून बाकी आहेत. वाईड बॉल होता. 3 चेंडू 3 षटकार आले तरी सुद्धा 2000 रुपयाचं बक्षीस आहे. विजय बागडे यांच्या बॅटमधून तो मोठा फटका येईल का? नाही, क्षितिजला ते मंजूर नाहीये, त्यामुळे क्षितिजने मिळवले विकेट. फलंदाज बाद. विजय बागडे यांच्या खेळीचा होतोय अंत. गॉन. औपचारिकता शिल्लक आहे या मॅच मध्ये. लॉफ्ट केले चेंडूला, लॉफ्टेड ऑफ ड्राईव्ह. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये, एकदा मिळेल, सिंगल. आकाशच्या बॅट मधून पॉवरफुल ब्लास्ट, चेंडू सीमारेखा पार, षटकार. 6 धावा. आतून बाहेर निघणारा चेंडू, अखेरकार मॅच फिनिश. सामना संपलाय, सामना जिंकलाय टीम मायरा 11 या संघानं. क्षितिज 7 चेंडूंमध्ये 26 धावांची खेळी खरोखर उपयुक्त ठरली. पहिल्या मॅच मध्ये बाबाचा ब्लास्ट, दुसऱ्या मॅच मध्ये क्षितिजचा ब्लास्ट. एकही विकेट न गमावताना केलेली ती मायराची कामगिरी अविश्वसनीय आहे, परंतु विश्वास ठेवावा लागणार आहे. सच अ मॅग्निफिसंट परफॉर्मन्स. आणि त्याच बळावरती हा विजय संपादन करत असताना बागडी ब्लास्टर्स या संघाला पराभवाच्या छायामध्ये जावं लागतंय. आणि स्वप्नीलजी शिगवन खुश आहेत, त्याच्या चेहऱ्यावरती तो स्माइल दिसतोय. इकडून स्माइल दिसायला लागलाय. काय बैकर आणि त्यांच्या संपूर्ण टीमचा परफॉर्मन्स तितकाच चांगला या मॅच मध्ये दिसेल का? फिल्डिंगसाठी त्यांचा संघ मैदानाच्या आतमध्ये दाखल होते. ओमसाई, त्याच्या समोर खेळणारा संघ